नमस्कार, मी नेहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की बासरीवरती सरगम कशी वाजवायची. सा-रे-ग-म-प-ध-नि-सा बासरीवरती कसे वाजवायचे आणि त्या सरगमचे फुल फॉर्म काय आहेत. तर सा वाजवण्यासाठी तुम्हाला बासरीची सुरुवातीचे 3 होल बंद करायला लागतात. बासरीवरती किती होल आहेत? 6 होल आहेत. फिंगरिंगसाठी इथं 6 होल आहेत. तर त्यात बासरीवरती सा वाजवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे 3 होल बंद करावे लागतात. मग वाजतो तुमचा सा. त्यानंतर रे वाजवण्यासाठी सुरुवातीचे 2 होल तुम्हाला बंद ठेवायला लागतील. हा आहे रे. सा म्हणजे षडज. हा सुरुवातीचे 2 होल बंद केल्यानंतर वाजेल रे म्हणजे ऋषभ. त्यानंतर ग वाजवण्यासाठी बासरीचं सुरुवातीचं जे पहिलं होल आहे हे बंद ठेवायला लागतं आणि शेवटची 5 होल ही ओपन ठेवायची. मग वाजेल ग म्हणजे गंधार. त्यानंतर म वाजवण्यासाठी बासरीवरती म वाजवण्यासाठी तुम्ही जो पहिला होल आहे तो होल अर्धा ओपन ठेवायचा, फक्त अर्धा उघडा ठेवायचा म्हणजे वाजेल शुद्ध म म्हणजेच मध्यम. त्यानंतर प वाजवण्यासाठी बासरीचे पूर्ण होल तुम्हाला क्लोज करावे लागतात, म्हणजे बासरीचे पूर्ण होल तुम्हाला बंद ठेवायला लागतील, तेव्हा वाजेल प म्हणजे पंचम. त्यानंतर ध वाजवण्यासाठी शेवटचा हा होल आहे याला तुम्हाला ओपन ठेवायला लागेल, म्हणजे हा वाजेल तुमचा धैवत ध. त्यानंतर नि वाजवण्यासाठी तुम्हाला शेवटचे जे 2 होल आहेत ते ओपन ठेवावे लागतात, म्हणजे निषाद. लक्ष द्या. सा, रे, ग, म, प, ध, नि आणि सा. सा, रे, ग, म, प, ध, नि, सा. सा, नि, ध, प, म, ग, रे, सा. ठीक आहे. तर सरगम कशी वाजवायची याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. त्या सरगमचे पूर्ण रूप काय आहे याबद्दलही मी तुम्हाला सांगितलंय. सा म्हणजे षडज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे धैवत आणि नि म्हणजे निषाद. अशा पद्धतीने सप्तसूर आहेत. याचीही पूर्ण रूपे आहेत. याच्या पुढचा जो भाग आहे तो व्हिडिओ तुम्हाला काही दिवसानंतर येऊन जाईल.